दरम्यान तपास करून निर्णय घेतला जाणार असल्याचं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलंय, तर अमोल मिटकरी यांनी या संदर्भामध्ये इतिहासामध्ये नोंद नाही असं सांगितलंय। ही समाधी काल परवा काय बांधलेली नाही आहे किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार बांधलेली नाही आहे। त्यावेळेच्या इतिहास संशोधकाराने किंवा कोणी जे काय सांगितलं ते केलेलं आहे। मधल्या काळामध्ये बजरंग दलवाल्यांनी ती पुतळ्याची समाधी पाडली होती आणि ती पाडल्यानंतर परत शासनाने हाय तशी बसवून दिलेली आहे। व्यवस्थित त्याचा विचार करून पुढचं पावलं टाकावे की जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील। एखादा असा पाळीव प्राणी प्रामाणिक असतो आणि त्यावेळेचा इतिहास त्या लोकांनी सांगितला लिहिला गेला आणि म्हणून करता तिथं त्यांची समाधी बसवली। त्याच्यामध्ये व्यवस्थित तपासून घेऊन पुढचा निर्णय करू आम्ही। छत्रपती संभाजीराजे खासदार माजी खासदार यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं ते मी पाहिलं आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केली की रायगडवरील वाघ्या कुत्र्याची जी काही ते शिल्प आहे ते अनैतिहासिक आहे आणि ते हटवलं पाहिजे अशी मागणी केली। त्यांच्या मनात जर ती शंका आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना गांभीर्याने घेतील आणि नक्कीच वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत जे गैरसमज आहेत ते एकदा संशोधन समितीने एखादी गठीत करून ते जनतेसमोर आणावे जेणेकरून जनतेच्या मनात कुठला प्रश्न उरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।